हॅलो, नमस्कार. हां नमस्कार. कुठून बोलताय? गोव्यातून. गोव्यातून बोलताय. आणि कोण आहे तुमचं लग्नाचं? स्वतःच वर बोलतो. तुम्हीच बोलताय, बरं ठीक आहे, चालेल. आणि जात कुठली? 96 कोळी मराठा. 96 कोळी मराठा. आणि 1900 किती मधल्यात? 1992. 92 मधल्यात. बरं, 92. आणि ठीक आहे, बरं. शिक्षण काय आलं आहे? शिक्षण 10वी पास. फॅब्रिकेशन कोर्स. फॅब्रिकेशन केलं आहे, बरं. आणि आता काम काय करताय? काम मी इंडियन ऑइलला पेट्रोल पंपला आहे. इंडियन ऑइल पेट्रोल पंपाला. काय करता काम? मॅनेजरांची कोर्स. मॅनेजर आतमध्ये आहेत, ओके, बरं. आणि ठीक आहे, पगार किती आहे आता? 18,324 रुपये. बरं. मूळ कुठले म्हटलात? गोव्यात? पेडणे. पेडणे सर. पेडणे, ओके, ठीक आहे, ठीक आहे, बरं, चालेल. आणि ठीक आहे, चालेल, बरं. पहिलं लग्न झालं होतं? नाही झालं. आणि घर वगैरे कसं आहे तुमचं? घर याचं आहे, पुरा RCC आहे का? हो, RCC. आणि घरी कोण कोण असतात? घरी आई वडील. हो. बरं, ठीक आहे. आणि मुलीबद्दल अपेक्षा काय तुमची? मुलीची अपेक्षा काय नाही, तशीच फक्त स्वभावाने चांगली असायला पाहिजे. हो. दिसायला जरा सुंदर. बरं. सुंदर म्हणजे सावळी असली तरी चालेल, पण नाकी डोळी छान पाहिजे. पण 96 कोळीच पाहिजे. 96 कोळीच पाहिजे, बरं, खरं आहे ते. ठीक आहे, चालेल. आणि तुम्हाला गोव्यातलीच पाहिजे की महाराष्ट्रातलीच पाहिजे? नाही, कोकणातली सुद्धा चालेल आम्हाला. चालेल ना? पण कशी आमचं वारकरी संप्रदाय. होय का? हां. त्या पद्धतीत, कारण त्याची पुढे चालणं व्हायला पाहिजे ना. बरोबर. हां. ओके. तुम्ही किती भावंड घरामध्ये? भावंड मला एक बहीण आहे. बहिणीचं लग्न केलं. बरं, ठीक आहे, चालेल. 1992 मधले आहात आणि मराठा आहात. इंडियन ऑइल पेट्रोल पंपला कामाला आहात. 18,000 पगार आहे. आणि गोव्यातले आहात, बरं. मित्रांनो, हे बघा, हे 96 कोळी मराठा समाजाचं स्थळ आहे. आणि याने जी काय आता माहिती सांगितली, मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जे स्थळं सांगतो ती खात्रीशीर असतात, कारण मी रेकॉर्डिंग घेतो. जे फेक स्थळं असतात ती रेकॉर्डिंग करायला तयार नसतात, हे लक्षात घ्या. कारण बरेच बायोडा फेक असू शकतात. मॅट्रिमोनीमध्ये येतात ते बायोडा सगळेच खरे नसतात. तर इथे मी रेकॉर्डिंग घेतो. रेकॉर्डिंग कोण करतं? कारण ज्याची वस्तुस्थिती म्हणजे स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग करायचं आहे म्हटल्यानंतर ते घाबरतात, आणि मग ते जर फेक असेल तर ते पुढाकार घेत नाहीत. बरीच अशा घटना आहेत की काहीतरी पूर्वीचं प्रकरण असतं मग कुठेतरी असं, आणि ते मग लपवायचं असतं त्यांना, किंवा काहीतरी करायचं असतं. मग अशावेळी पण बायोडा देताना ते तिथे उल्लेख करत नाही किंवा काहीतरी असं, आणि मग ते समोरच्या पार्टीला फसवतात, किंवा लग्न होत नाही म्हणून खाडाखोड करून बायोडा वेगळा तयार करतात. तर मी जी स्थळं सांगतो ती स्थळं सगळी खरी असतात शक्यतो, कारण मी रेकॉर्डिंग घेतो आहे. आता हा स्वतः नवरा मुलगा बोलतो आहे, आणि जो मुलगा बोलतो आहे त्या मुलानेच आपली स्वतःची माहिती सगळी सांगितलेली आहे. त्याच्यामुळे कसं, जी कोण इच्छुक मुलगी असेल कोकणातली आणि जिला 96 कोळीच पाहिजे, तर त्या मुलीने इथे संपर्क साधायचा आहे. नवरा मुलाचा संपर्क क्रमांक डिस्प्लेवरती मी दिलेला आहे. तर जिला गोव्यामधलं स्थळ चालतं किंवा बॉर्डरवरचं स्थळ चालतं अशा मुलीनेच कॉल करायचा आहे. आणि वायफळ कोणी कॉल करायचा नाही, कारण जो जाहिरातीचा संपर्क जो आहे तो माझा सेपरेट मी दिला आहे. त्यांना विनाकारण त्रास देऊ नका. कारण आणि ते जे काम करतात पेट्रोल पंपावरती आतमध्ये ऑफिसमध्ये जरी असले तरी ते सतत फोन घेऊ शकत नाहीत, कारण पेट्रोल पंप आहे तिथे रिस्क असू शकते. त्याच्यामुळे कसं सतत फोन न करता त्यांनी जे कोण असणार स्थळ त्यांनी व्हॉट्सअपला त्यांच्या मेसेज फेकायचा आहे, आणि ते जेव्हा त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते त्या मेसेजचं उत्तर देऊन ते तुम्हाला कॉल करू शकतात. तर त्यामुळे तेवढी काळजी घ्या. जी कोण मुलगी असेल तिने आपलं स्वतःचं सगळं काय पूर्वीचं काय असेल जे काय ते समोर सांगायचं आणि लग्न करायचं आहे.
या मुलाचं काही नाही, मी सविस्तर चर्चा केली आहे, पण तरीसुद्धा तुम्ही एकमेकांशी चर्चा करून प्रश्न सोडवू शकता. कारण बरेच लोक सांगू पण शकत नाही मला, काही लोक गुपित असतं प्रत्येकाचं असं. तर मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. 96 कोळी मराठा आहे हा मुलगा, 1992 मधला आहे, पुन्हा एकदा सांगतो आहे. आणि त्याला एक बहीण आहे, पण बहिणीचं लग्न झालेलं आहे. आणि घर RCC बांधकाम आहे, म्हणजे बंगला टाईप घर आहे. तर तुम्ही जाऊन बघा, प्रत्यक्षात सगळं व्यवस्थित आहे मुलाचं. तर जी कोण मुलगी येणार इथे ती कोणत्या कंडिशनमध्ये असणार हे तुम्ही विचार करून, म्हणजे जर तुमची मुलगी असेल किंवा काय तुमची बहीण असेल तर तुम्ही विचार करून इथे देऊ शकता. कारण काय, कारण इथे ती व्यवस्थित असणार आहे. कारण तिला जसं स्थळ पाहिजे ते स्थळ इथे आहे. आणि त्यामुळे तुम्ही कॉल या नंबरवरती, म्हणजे जो नंबर वराचा संपर्क क्रमांक आहे, नवरा मुलाचा संपर्क क्रमांक, त्या नंबरवरती कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि मित्रांनो, माझं काम जर आवडलं तर शेअर करा प्लीज. कारण तुम्हाला सगळ्यात सांगायला आनंद वाटेल की आज मी नुकतं चालू केलं होतं, पण माझ्या प्रामाणिकपणामुळे मी आज टॉपला दिसत आहे. बऱ्यापैकी लोक फॉलो करत आहेत मला, संपूर्ण महाराष्ट्रातून बऱ्यापैकी फॉलो करत आहेत लोक. आणि मी मुद्दाम उलटं जेव्हा यूट्यूबला काही टाकतो, कुठलाही शब्द टाकतो, तेव्हा आमचाच व्हिडिओ पहिल्यांदा दिसतो आहे. हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे फेक लोक पण दिसतात, कारण ते पूर्वीपासून आहेत म्हणून ते दिसत आहेत. पण माझा हा जो व्हिडिओ आहे, म्हणजे माझे जे काही व्हिडिओ आहेत, म्हणजे आमचे जे काही व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ टॉप लेवलला दिसत आहेत. हे माझं एक कौतुक आहे. कारण कसं मित्रांनो, जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट केलात आणि म्हणून हे सगळं आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्त अजून सपोर्ट करा. कारण सर्वांची लग्न मला जुळवायचे आहेत आणि लवकरात लवकर जुळवायचे आहेत. मला एक आनंद होतो आहे मित्रांनो. मी काही दिवस झाले, म्हणजे काही 1 महिना फक्त झाला आहे, आणि या महिन्यामध्ये 9 बायोडा मी काढून टाकलेले आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे. अजून पण बायोडा मी केव्हा काढेन तेव्हा तुम्ही लक्ष ठेवा. माझे सगळे व्हिडिओ तुम्ही फॉलो करा, तुमच्या लक्षात येईल कुठले कुठले बायोडा मी काढतो आहे. कारण तुमच्या झटपट असं लक्षात येईल. कारण मी बरेच लग्न होत आहेत तिथे. आता सुरुवात आहे म्हटल्यानंतर 9 बायोडा म्हणजे माझं एक कौतुक आहे. कारण जर सुरुवातीला एवढा रिझल्ट भेटतो तर पुढे अजून रिझल्ट भेटणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त कौतुकाने शेअर करा. कारण कुठेतरी तुम्हाला कुठून ना कुठून फिरून शेवटी तुम्हालासुद्धा मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीत आत्ताच जर शेअर केला तर उद्या तुम्हाला जी काही अडचण येणार ती येणार नाही इथे. मित्रांनो, धन्यवाद. सर, तुमचा संपर्क क्रमांक सांगा जरा. 76 205 205 67 308. मित्रांनो, लक्षात घ्या, हा नवरा मुलाचा संपर्क आहे आणि हा मी डिस्प्लेवरती लावलेला आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे कसं जे कोण पार्टी असेल त्यांनी या नंबरवरती त्यांना संपर्क साधायचा आहे. जर स्थळ मॅच होतं आहे तरच तिथे संपर्क साधा. उगाच त्यांना टाईमपाससाठी कॉल करू नका, ते व्यस्त असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पेट्रोल पंपावरती कामाला आहेत, एवढं लक्षात घ्या. उगाच विनाकारण कॉल करत राहू नका, मॅसेज टाका त्यांना. धन्यवाद मित्रांनो, शेअर करा.